तुम्हाला खूप राग येतो का? तर ही अँगर मॅनेजमेंटची स्टोरी तुम्हाला नक्की हेल्प करेल. एक मुलगा असतो, त्याला पण खूप राग येत असतो. त्याचे वडील काय करतात, त्याला एका पिशवीमध्ये आहेत ना भरपूर सारे खिळे देतात आणि एक हतोडी देतात. बोलतात, जेव्हा जेव्हा तुला राग येईल ना, तेव्हा हे खिळे घे आणि हतोडीने जोपर्यंत राग शांत होत नाही तोपर्यंत भिंतीवरती ठोकत राहा. पहिल्या दिवशी तो मुलगा खूप सारे खिळे ठोकतो. हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत जातं आणि एक दिवस असा येतो की तो अजिबातच खिळे ठोकत नाही. का? कारण त्याला असं वाटतं की ते खिळे ठोकण्यापेक्षा तो जो त्रास होतोय त्याच्यापेक्षा राग कंट्रोल केलेला बरा. आणि आत्ता त्याचे वडील त्याला सांगतात, ज्यावेळेस तुला राग येईल आणि तू त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करशील, त्यावेळेस जो ठोकलेला खिळा आहे ना तो एक एक करून काढ. आणि ज्यावेळेस तो ते खिळे काढतो एक एक करून, त्यावेळेस तो खिळे निघतात, पण तरी पण त्या भिंतीला ते होल तसेच असतात. आपल्या इमोशनच्या बाबतीत पण हे असंच होत असतं. ज्यावेळेस आपल्याला राग येतो, आपण पटकन रिॲक्ट करतो ना, आपल्या माइंडसेटमध्ये किंवा आपल्या मनामध्ये हे होल पडत असतात. आणि जोपर्यंत तुम्ही त्याला प्रोसेस नाही करत, हील नाही करत ना, ते तोपर्यंत तसेच राहतात. सो म्हणून त्यांना प्रोसेस करणं, हील करणं गरजेचं असतं. जसं आपण त्या भिंतीचे होल बुजवणार, त्याच्यानंतरच ती भिंत प्लेन होणार ना, तसंच आपल्याला आपल्या माइंडसेटवरती काम करून आपल्या इमोशन्सला प्रोसेस आणि हील करायचं असतं. अदरवाईज त्याचं रूपांतर स्ट्रेस, एन्झायटी किंवा फिजिकल डिझीजमध्ये होतं. सो जेव्हा पण तुम्हाला राग येईल ना, तेव्हा नेक्स्ट टाइम ही स्टोरी नक्की लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला तुमच्या इमोशन्सवरती, अँगर मॅनेजमेंटवरती काम करायचं असेल तर मला DM करा हील म्हणून.